कॉक्रोच जनता पार्टीकडून 24 जुलैला देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। पण गुरुवारी रात्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडल्यामुळे आता सीजेपीच्या आंदोलनाचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता। पण उपोषण संपलं तरी आंदोलन सुरूच राहणार असं अभिजित दिपके यांनी जाहीर केलं। त्यानंतर 24 जुलैच्या देशव्यापी आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला। मुंबईत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रगान आंदोलन करून सीजेपीच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला। यावेळी मुंबईच्या शिवतीर्थावर जमलेल्या शेकडो तरुणांसोबत अभिजित दिपकेंनी फोनवरून संवाद साधला। तर पुण्यात सुद्धा लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला। त्यामुळे महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांना चांगला पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं। मुंबई आणि पुण्यात आंदोलन कसं झालं, त्यावेळी कोणते नेते उपस्थित होते, नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। शुक्रवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थ्यांसाठीचं आपलं आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगितलं। शुक्रवारी संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे शिवतीर्थावर राष्ट्रगान आंदोलन करतील असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं। त्यानुसार संध्याकाळी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शिवतीर्थाच्या मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ शेकडो तरुण एकत्र आले। यावेळी भर पावसात हातात प्रधानांच्या राजीनाम्याचे पोस्टर्स आणि तिरंगा घेऊन गर्दी गोळा झाली। त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, माहीमचे आमदार महेश सावंत, आमदार वरुण सरदेसाई, खासदार संजय राऊत असे सगळे नेते आंदोलनस्थळी दाखल झाले। यावेळी जमलेल्या हजारो तरुणांच्या गर्दीसमोर आदित्य ठाकरे म्हणाले, आपण सगळे अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांसाठी एकत्र आलो आहोत। या मंचावरून कोणतेही राजकीय भाषण होणार नाही। हा देश आपला आहे आणि आपलाच राहील। इथे कोणीही लाठीचा धाक दाखवू शकत नाही। आपण सगळ्यांनी सोनम वांगचुक यांचे आभार मानूयात। 25 दिवस उपोषण करून त्यांनी आपलं योगदान दिलं, पण उपोषण संपलंय, आंदोलन नाही। आज इथे गर्दी आहे हे दिल्ली आणि पंतप्रधानांना दिसलं पाहिजे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत शांत बसायचं नाही असं आवाहन आदित्य ठाकरेंनी तरुणांना केलं। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवरून टीका सुद्धा केली। रात्री मोदींचा इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ तुम्ही बघितलात ना? लाठ्या खाल्ल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र होऊ शकता का? पेपर लीक नंतर तुम्ही त्यांचे मित्र होणार का? संविधानावर अत्याचार करणाऱ्यांना, जाती धर्मावर बोलणाऱ्यांना तुम्ही मित्र म्हणणार का? आदित्य ठाकरेंनी तरुणांना विचारलं। हे आंदोलन आमचं नाही, तुमचं आहे। ही छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमी आहे। ती दिल्ली समोर झुकणार नाही। जेनझी आणि जेन अल्फाची ताकद पाहायला मिळाली। तुम्ही घाबरत नाही, तुम्ही आम्हाला हिम्मत शिकवली, आम्ही तुम्हाला सलाम करतो असं म्हणत आदित्य ठाकरेंनी तरुणांचं अभिनंदन केलं। यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले। उद्धव ठाकरेंनी तिरंगा फडकवत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या 4 दिवसात याच ठिकाणी आपण दुसऱ्यांदा भेटतोय। 26 तारखेला तिरंगा रॅलीमध्ये सुद्धा भेटणार आहोत। इथे सगळे भारतीय म्हणून आपण एकत्र आलोय। या तरुणाईचा आवाज दिल्लीला ऐकावाच लागेल। मी सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात लाठ्या असतील, बंदुका असतील, पण आमच्या हातात तिरंगा आहे। या तिरंग्याशी लढण्याची आजवर कोणाची हिम्मत झालेली नाही। तुम्ही लाठ्या बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन येतो। बघू तुमची हुकुमशाही जिंकते का आमचा तिरंगा जिंकतो, असा इशारा उद्धव ठाकरेंकडून देण्यात आला। यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला। यावेळी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेते मकरंद देशपांडे सुद्धा उपस्थित होते। यानंतर आदित्य ठाकरेंनी अभिजित दिपकेंना फोन करून त्यांचा आंदोलकांशी संवाद साधून दिला। यावेळी अभिजित दिपके म्हणाले, मुंबईत आज जितके लोक आलेत त्यांना माझा धन्यवाद। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून आमच्या पाठीशी होते, त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो। आज आमची JP नड्डांसोबत बैठक झाली। ही बैठक सकारात्मक होती। सरकारने आपल्या 3 पैकी 2 मागण्या स्वीकारल्या आहेत। तसंच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शनिवारी आम्हाला बोलवलंय असं दिपकेंनी सांगितलं। तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले, आता राजीनामा घेऊनच ही सिस्टीम बदलायची आहे। ये नया भारत है, झुकेगा नहीं। शिवतीर्थावरच्या या आंदोलनाला हजारो तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाल्यानं त्याची बरीच चर्चा झाली। तसंच 26 जुलैला शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिर अशा मार्गावर होणाऱ्या तिरंगा रॅलीसाठी सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं। पुण्यात झालेला मोर्चा सुद्धा गर्दीमुळे बराच गाजला। 24 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलनाची हाक दिलेली असल्याने पुण्यातल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं। शनिवारवाडा लाल महल इथून हा मोर्चा निघाला, जो पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबला। दुपारी 4च्या दरम्यान हा मोर्चा निघाला। तेव्हाच पावसाला सुरुवात झाली।
पण जोरदार पाऊस पडत असतानाही पुणेकरांनी विशेषतः तरुणांनी या मोर्चाला प्रचंड गर्दी केली. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणा या मोर्चात देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान यांना उद्देशून मजकूर असलेले अनेक बॅनर्स सुद्धा आंदोलकांनी आणले होते. सुट्टीचा दिवस नसताना आणि दुपारची वेळ असतानाही आंदोलनाला बरीच गर्दी जमली होती. तरुण छत्री, रेनकोट घेऊन मोर्चात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हा मोर्चा पोहोचल्यानंतर तिथे उभारण्यात आलेल्या स्टेजवर काही विद्यार्थ्यांची भाषणं झाली. नीटच्या प्रश्नांसह MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्नही मांडण्यात आले. माझ्या बहिणीला नीटमध्ये 675 मार्क होते. या घोटाळ्यामुळे तिचं मोराल डाऊन झालं, इतकं की रिनीटमध्ये तिला फक्त 300 मार्क पडले, असं म्हणत एका आंदोलकाने आक्रमकपणे आपली बाजू मांडली. तर तृतीयपंथीयांनी सुद्धा भाषणं केली. या आंदोलनात फक्त तिरंगा झेंडा होता. ज्यांनी कुठल्या जाती धर्माचे झेंडे आणले होते त्यांना आयोजकांनी हे झेंडे गुंडाळून ठेवायला सांगितले. पण प्रचंड गर्दीमुळे पुण्यातला हा मोर्चा चांगलाच गाजला. मुंबई, पुण्यासोबतच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन करत CJPच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. एकंदरीतच आता सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. जर राजीनामा झाला नाही तर आंदोलन आणखी मोठं होऊन ते देशव्यापी होईल असा इशारा CJP कडून देण्यात आलाय. त्यामुळे शनिवारी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होणार की हे आंदोलन आणखी मोठं होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.